भगवान महावीर निर्वाण दिवसच्या पूर्वसंध्येला आज जे राज्याचे धर्मदाय आयुक्त महोदय आहेत त्यांच्याकडे ती सेठ हिराचंद नेमचंद जैन बोर्डिंगच्या जमीन विक्री प्रकरणी तातडीची सुनावणी आयोजित करण्यात आली होती। मागील काही दिवसापासून या मंदिरावरती एक कर्जाचा बोजा गहाणखताद्वारे चढवण्यात आला। सेलडीडमध्ये या जमिनीवरती एक विक्री व्यवहार झाला आणि या संपूर्ण व्यवहारामध्ये मंदिराचा जरी उल्लेख नसला तरी मात्र जी संपूर्ण जागा आहे ती मंदिरासकट त्याचा विक्री व्यवहार झाला। याची आम्ही एक तक्रार केली होती आणि याची तातडीने दखल घेत धर्मदाय आयुक्तांना सुनावणी ठेवली। या सुनावणी दरम्यान धर्मदाय आयुक्त महोदयांनी जे पुण्याचे जे जॉईंट चॅरिटी कमिशनर आहेत त्यांना निर्देश दिले आहे की त्या प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करण्यात यावी की तिथे मंदिर आहे की नाही आहे, किती वर्ष जुनं आहे, त्याची पूजा कशी चालती आणि याचा अहवाल 28 ऑक्टोबरपर्यंत या कार्यालयाला सादर करायचा आहे। तोपर्यंत स्टेटस को म्हणजे जशी आहे तशी स्थिती ठेवण्याचे त्यांनी आदेश दिले, तो पुढील आदेश नंतर पारित केले जातील। या सर्व कार्यामध्ये जे राज्याचे जे मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 3 दिवसापूर्वी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमच्या जो जैन समाजावर जो अन्याय झाला आहे आणि जे खोटे कागदपत्र रंगवून जे आदेश पारित केले तर याबद्दल सरकार गंभीर दखल घेईल। त्याचबरोबर जे मुख्यमंत्री कार्यालयाचे जे अधिकारी किंवा जे ओएसडी किंवा जे सहकारी मदतनीस आहेत वीर कुलकर्णी साहेब त्यांची टीम व इतर सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आजची जी सुनावणी झाली जो आदेश मिळाला आहे याची कॉपी आम्ही ज्या संबंधित जे रिस्पॉन्डंट पार्टीज आहेत त्यांना तात्काळ सर्व्हिस करणार आहोत आणि 28 तारखेला जी सुनावणी होईल त्या दरम्यान ज्या आणखीन जे पुढील पुरावे दस्त हे सादर केले जाईल। त्यामुळे सर्वांचा आभार। जो भगवान महावीरजींच्या मंदिरावर जे संकट आलं होतं त्याला थोपवण्यामध्ये आज कुठेतरी एक पहिलं पाऊल पडलं आहे आणि तसेच यामध्ये आता आम्हाला कुठल्याही प्रकारचं काही राजकारण वगैरे मध्ये न आणता हे बोर्डिंग कसं ताबडतोब सुरू होईल त्या दृष्टीने आपल्याला पुढील पावलं उचलायची आहेत आणि विद्यार्थ्यांना कसा न्याय मिळेल त्या दृष्टीने राज्य सरकार आपण संपूर्ण समाज एकत्र मिळून काम करणार आहोत। धन्यवाद। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।